नमस्कार मंडळी. बघायचं आम्ही मासे धरायला आलेले. छोटे छोटे मासे दिसले म्हणून थांबलो. पलीकडे जनावर चरते तर आम्ही लई धरायचंच मासा असे. बघा आमची मुलं पण मासे धरायला लागलेत. भेटतच नाही तर लई छोटे छोटे मासे आहेत. जनावराकडे एकदम छान एकदम मस्त पटांगण वाटते, पाणी वाटते. आणि प्यायचं पण पाणी पण इकडचंच प्यायचं, कारण कुठं बाटली घेऊन यायचं आणि काय करायचं. त्याच्यामुळे पाणी पण प्यायचं, इथलं प्यायचं पाणी. तर बघा मुलं आमची कशी मस्ती करायलेत, मासे धरायलेत. कुठे गेला रे मासा याच्यातला? अरे होता की हो खो 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 खो. आता गेला बघ तिथं. हो खो खो. हात काढतो, हात काढ, हात काढ. दिसला का? गेला का ना? ह्याच्यात जाऊन बसतेत रे, दगडाने जाऊन बसतेत. चला उठा आता, चला 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 तिकडे लांब जायचे पलीकडे, चल लवकर. तर बघा खूप मस्त वाटते मासे धरायला, पण घटतच नाही ते लवकर. तिकडे तळ्यामध्ये लय मोठे मासे येतात तळ्यात. लय मोठं पाणी वरचं असं थोडंसं तळ आहे ना, ह्याच्यातून असं पाणी येते वर. एक चांगला साईडला खड्डा करायचा आणि त्यातलं आम्ही पाणी प्यायचं. जनावरला पण इकडंच असते पाणी प्यायला, इकडंच चरायचं आणि इकडंच पाणी प्यायचं. त्यांच्याबरोबर आम्ही पण पाणी प्यायचं. हळूचे बघ, खूप मजा यायची पहिलं तर चारायला जनावर. म्हणजे आईच्या इकडं पण शेळ्या असायच्या, म्हैस असायच्या आमचं. म्हणजे बाकीचे होते ना, त्यांना पण खूप जनावराकडे जायचं, खूप मस्ती आम्ही करायची. आमची एक माझी मैत्रीण आहे, एक राजू म्हणून आहे, मी मनीषा, बहीण, भाऊ, बोल आणि सगळेजण आम्ही खूप मस्ती करायची. बघायचं पण तिकडेच आणि जनावर पण राखायचे, शेळ्या पण राखायच्या. कधी कधी तर भांडणं आणायची लोकांच्या रानाने गेले खूप कावायचे. मग पुन्हा नंतर लोकांचं धान खाल्लं. इकडं आता इकडं खूप पटांगण आहे. इकडं पहिल्यापासून जनावर ते राखतात माझ्या इथं. हे असं काही स्वतःचं नसतं इथं, थोडं थोडं इकडे. चला हळू चल, किती पापळे छान वाटेल फक्त आहे का? पकड पकड त्याला, पकड. चला 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 लवकर. छान वातावरण, पण आता इथून पुढं ऊनच जास्त असते, लय ऊन राहते. आता काम तर आता शेतातले काम आलेले आहेत. सोयाबीन काढायला आता एक 8-10 दिवसांना सोयाबीन काढायचं आहे. मग काय कामाचं कमी. शनिवार रविवार तर यावंच लागते सोयाबीन काढायला. ती ज्वारीची पेरणी होऊस तर कामच असते.